या बघा, ही रूम आहे. आता तुमच्यासारख्या माणसांना इथे राहायला सांगणं म्हणजे बरोबर नाही, पण माझ्याकडे हीच रूम आहे म्हणून म्हणलं जरा घाणे साफ करावं लागेल. नाही नाही, असं का बोलायलाय? अहो ह्याच्या आधी इथं जे राहायला होती ती माणसंच होती ना. आम्ही बी माणसंच आहे. आम्हाला काय, उलट तुम्ही खोली दिली हीच मोठी गोष्ट आहे. हो, चांगली चांगली खोली, खरंच चांगली. ते बी बरोबर आहे म्हणा. बरं, इथं शेजारीच मी राहतो, काही लागलं तर आमच्या बायकोला सांगा. बरोबर. चला येतो. चला येतो. आणि हे कुलूप. येतो. चला. सॉरी. तुम्ही कशाला सॉरी? नाही, तुम्हाला सवय नसेल ना अशा ठिकाणी राहायची. तुम्ही काय मोठ्या घरात राहिलात आणि तुम्ही ना निर्णय घेतलात आणि मी पण पटकन होकार दिला. माझ्या आत्ता लक्षात येते असं नको होतं करायला. या सगळ्याचा ना तुम्हालाच सगळ्यात जास्त त्रास होणार आहे. बघा तुम्ही, चुकलंच माझं, खरंच सॉरी. नाही, तुम्ही कसलं सॉरी म्हणताय? उलट मी तुम्हाला सॉरी म्हणतो. का? का म्हणजे राणीसारखं ठेवायचं आहे आम्हाला तुम्हाला. आणि एक कुठं राहायला घेऊन आले बघा की. असं का म्हणताय? इथे पण मी राणीसारखीच राहणार आहे. तर हो खरंच, अधिपतींसोबत राहते मी. राजासोबत राहिल्यावर मी राणीच होणार ना. हो, असं आहे काय? राणी सरकार. बर चला, या राजा राणीला आपल्या छोट्याशा राज्याची साफसफाई करावी लागणार आहे. लईच करायला लागणार आहे. चला राणी सरकार. हे बघा, राणी सरकार. थांबा थांबा. हे घ्या, ह्यो तुमचा मुकुट, ह्यो परगणा तुमचा आणि ह्यो परगणा आमचा. कामाला लावूया. झालं, लढाई आधीच राजा शिंकला वाटतं. ह्यो वातावरणाचा परिणाम आहे राणी सरकार, बाकी काय. चला, बास झालं स्वप्नरंजन. हे घ्या, चला आणि कामाला लागा आता. आपल्याला कपड्यांची व्यवस्था बघायची, सगळी साफसफाई करायची, वटपौर्णिमेची तयारी करायची आहे. खूप काम आहे. राणी सरकार, लई लोड घेऊ नका. राजा आहे तुमच्या संग, काळजी करू नका. आजच्याच काय ना काय कामाची तजवीज करणार म्हणजे करणार. बघा तुम्ही, शब्द आहे आपला. पैसे आणून आज तुमच्या हातात ठेवतो का नाही बघा, होणार सगळं. मग तुम्ही मस्तपैकी तुमची वटपौर्णिमा, काय तुम्ही काय म्हणलं होतं, नाद कोळा वटपौर्णिमा करायची नव्हती तुम्हाला. करा. नवारी बिवारी नेसा, नाकात नथ बीत घाला, दुरळा उडून द्या. काय झालं? कुणीकडे हरवला? आता तुम्ही हरवलं होता काय स्वप्न नगरीत? वडाला फेरे बिरे मारून झाले वाटतं स्वप्नात. जाऊ दे, काय नाही. नाही काय नाही, जाऊ दे. चला चला, कामाला लागा. चला. राणी सरकार. जेव. अगं, अशी का बसलीस? जेव की. इच्छाच नाही बघ.
असं म्हणू नये. भरल्या ताटावर असं म्हणायचं नसतं. खाऊन घे थोडं. नाही गाई, आमच्या घशाखाली घास उतरायचा नाही. मगाशी चहा बी घेतला नाहीस. 2 घास खाऊन घे. कसं खाणार सांग? काऊर माजलाय डोक्यात. आधिपती जेवले असतील का? कुठे असत्याल? काय करत असत्याल? आता बांध सुटल्यावर विचार करून काय होणार आहे? आम्ही आधिपतींच्या भल्यासाठीच त्यांना ही रीत पाळायला लावली आहे. आता आम्हालाच त्याचा त्रास व्हायला लागलाय. आता का वाईट वाटून घेतीयास? निर्णय तुझा स्वतः नव. मनावर दगड ठेवून निर्णय घेतलास. मग आता का असं वाटतंय? का नाही वाटणार? यो निर्णय आम्ही त्यांच्या भल्यासाठीच घेतला होता. आणि वाटणं बी काळजीपोटीच आहे ना. आईचं काळीज आहे ग आमचं. हातावरल्या फोड्यावानी जपलं आम्ही त्यासनी. काय काय स्वप्न बघितली होती आम्ही त्यांच्यासाठी. पण या सुनबाई त्यांच्या आयुष्यात आल्या आणि सगळं गणितच चुकलं. आम्ही आमच्या हट्टापायी त्यांचं लग्न लावून दिलं खरं, पण आता त्याचा पश्चाताप व्हायला लागलाय आम्हाला. पण हे सगळं आधिपतीनं कवा कळायचं? बघूया. आता त्यांना ही रीत पाळायला लावल्या, त्यानं त्यांच्या आयुष्यात काही बदल घडतोय का? काय? आमच्या डोळ्यात बघून लावा बरं टिकली. तुमच्या डोळ्यात बघून कशी लावणार मी टिकली? का? माझा कुंकू तर तुम्हीच आहात ना. मास्तरीन बाई, राणी सरकार एकच वार तुम्ही असा केलेला आहे, आम्ही शस्त्रच टाकून दिली. एका घावात कलिजा खलास. नाही थांबा थांबा राणी सरकार, आता राजे साहेबांना काहीतरी दुसरी आयडिया लावली पाहिजे. थांबा जरा थांबा. सुचलं. काय? कोण आहे रे तिकडे? मीच आहे. थांबा. डोळे मिठा. काय? डोळे तर मिठा. आता डोळे उघडल्यावर म्हणू नका आमच्या डोळ्यात बघून लावा म्हणून. मिठा तर. आता बघा. हे काय? तुमचा आरसा. अहो या थाटलीत बघितलं काय आणि त्या आरशात बघितलं काय? तुमचं रूप भारीच दिसणार आहे ना. संध्याकाळच्याला आणतो चांगला आरसा. तो रे चालून घ्या थाटलीवर. हा झालं. झालं. हो झालं. कुठलं ते कानातलं बिनातलं घाला की भारी दिसतं तुमच्या. अहो राहू दे आता. कुठे घाला की, आम्ही आरसा दाखवायला आहेच. थँक्यू. हा असं नाही थँक्यू थँक्यू असं म्हणायचं. असं म्हणा. आता म्हणा थँक्यू. थँक्यू. हा मंडळा बरे. चला पास झाली मजा. काम करायला घेऊया आता. हा बरं ऐका, जी सामानाची तुम्ही यादी काढली होती ती द्या मला, घेऊन येतो. नाही पण त्या सगळ्याला पैसे लागतील. तुम्ही कसं करणार? काळजी करू नका हो, पैसे आपल्याला ढिग मिळणार. मला विश्वास आहे आज काही ना काही काम मिळणार रोजंदारीवर. टेन्शन नाही. ठीक आहे. चला मी पण येते तुमच्या बरोबर. तुम्ही कशाला? रोजंदारीची कामं असतात उगाच, कसली बी काम तुम्ही कशाला? का असं का? अहो 10 दिवसांचं चॅलेंज आपण एकत्र घेतलंय ना, मग सगळी कामं पण एकत्रच करायची. बरोबर आहे की, पण तुम्ही नाही. 10 दिवस जे काही करायचंय ते सगळं आपण एकत्र करायचं. बरोबर आहे मास्तरीन बाई, पण जरा चला की धन्य. की म्हणाले जमलं की तुम्हाला. चला तुम्ही काय ऐकाय नाही. देवी अंबाबाई, वाऱ्यावर सोडल्यावानी झालंय ग आमच्या अधिपतींना. पण आम्ही हे सगळं का करायलो हे तुला माहित आहे.
आमच्याच शब्दात आम्हीच अडकल्यावानी झालंय आम्हाला. आम्ही तर काय करू शकत नाही. पण तुला 1000 डोळं आणि 1000 हात आहेत. तू त्यांना मदत कर ग बाई. त्यांच्यावर कोणतं बी संकट येऊ देऊ नगस. दादा आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. हा खोलीला कुलूप लावले बारक. चल ठीक आहे. काय टेन्शन आहे काय? नाही तसं काय नाही. मला नाही का म्हणलं ते 2 पोरं काम सोडून गेलेत. हा आणि कामाचा ढीक पडलाय हो. डिलिव्हरी टाइमवर नाही झाली तर या धंद्याचं काही खरं नाही. डिलिव्हरी झाली तरच धंदा आहे. आता एकट्यानं काय करू तेच कळत नाही. हा हा एक विचारू काय? विचारा ना. ती इथं तुमच्या हाताखाली काम केलं तर चालते काय? आम्ही कामाला आलो तर चालेल का? तुम्ही नाही म्हणजे हा म्हणजे चालते काय? अहो, पर खरं सांगताय तुम्ही? हा तुम्हाला कामगारांची गरज आहे, आम्हाला कामाची गरज आहे. दोघांची गरज भागेल म्हणताना म्हणलं. मला तर असं वाटायला लागलंय तुम्हाला देवानच माझ्याकडे पाठवलंय काय. म्हणजे मी मदत करतो तुम्हाला असं वाटतं असताना तुम्हीच मला मदत करायला लागलेत. अहो नाही खरं सांगलोय. आम्ही दोघं जण का नाही आता काम शोधायलाच बाहेर पडत होतो. तेवढ्यात आपला विषय झाला. म्हणलं मग आता काय दारातच काम मिळत असेल तर मग. माऊली कधी येत आहे मग? कधीपासून काय, आत्तापासून, आजपासून सुरुवात करतो कामाची. हा लय मदत झाली बघा तुमची. पण ह्या कामाचा तुम्हाला मोबदला देणार मी. तुमच्या आमासनी मदत बर ते सोडा. तुम्ही काय म्हणला होता एकमेकांनी एकमेकाला मदत करायची. एकमेका सहाय्य करू आणि काय हे काय हो? अवघे धरू सुपंथ. अवघे धरू सुपंथ. माऊली काय ग, काय पत्ता लागला का अधिपतींचा? नाही ग ताई, सगळीकडे शोधलं, कुठं बी दिसले नाही. नीट बघितलंस का नुसता टाइमपास करत बसलीस? अगं ताई मला बी हाय की ग काळजी. अगं म्यान चंचीनं का नाही सगळीकडे बघितलं, खरंच कुठे बी नाही गावले. कुठं बी न गावायला कोल्हापूर काय एवढं मोठं गाव आहे? तू नीट बघितलं नसशील. अगं ताई विश्वास ठेव माझ्यावर. असल्या कामात मी काम चुकारपणा नाही करणार. खरंच कुठं बी नाही गावले ते. नाही गावले? मग तू परत कशी काय आलीस? सांगितलेलं काम जोवर पूर्ण होत नाही तोवर परत यायचं नाही. जा माहिती काढ, जरा डोकं चालव, काय बी कर. पण जोपर्यंत त्यांचा पत्ता लागत नाही तोपर्यंत आम्हाला तुझं थोबाड दाखवू नगस. चल जा. वय ताई. नुसतं डोकं आलू नगस. निघ आता. वय. झालं सगळं. चला आता घरचं पण आवरायला लागेल. असं होय. अरे आला? हा आत्ता आलोय मी बाहेर. लगेच आल्याला परत वळून सोडतोय. हा प्रसन्न वाटायला लागले एकदम. हो ना. एवढंच बारकस घर आहे पण एकदम व्यवस्थित लावले बरं का. हो ना.
बरं हे घ्या. अरे वा, आणलात ना सामान? हे काय? बघा तर. साडी? काय किती छान आहे. खूप खूप खूपच छान आहे. आवडली तुम्हाला? मस्त आहे. आता तुम्ही आमच्यासाठी एवढा वटपौर्णिमेचा सण करणार, आम्ही तुमच्यासाठी एवढं करू शकत नाही. आवडली ना खरंच? खरंच खूप छान आहे. चला, नवऱ्यानं आणलेली साडी बायकोला आवडणं म्हणजे लई दुर्मिळ योग असते, पण त्या जीव भांड्यात पडला आमचा. पण कशाला एवढा खर्च केला तो? भारीतली साडी दिसते. खर्चच तुम्ही टेन्शन घेऊ नका, पैसे लई कमवणार आपण. ती सोडा तुम्ही, तुम्हाला आवडली ना? खूप छान आहे, खरंच खूप आवडली. हो, कुणीकडे हरवला? काही नाही. बरं ते ठेवा. आणि हे बघा. हे काय? बघा तर. काय काय आणलंय तुम्ही? आरसा? आता यो नवीन नवीन आरसा आहे. उद्या नवीन नवीन साडी दिसली की नवीन नवीन आरशात बघायचं. थँक्यू. कुठे गेलेत काय माहिती. नेमकी पूजेची वेळ झाली आणि गायब आहेत. हो, कुठं काय बेब झालो नाही, इथंच आहे. काय काय नाद खुळा दिसायला ही साडी. रंग तर एवढा खुलून दिसायला की नाही, आई शपथ. खरंच? अहो नाद खुळा, नाद खुळा. ह्याच्यात फक्त एक कमी आहे. काय? रंग खुललाय, रूप खुललंय, जरा गंध बी खुलू दे. ह्यासाठी गेला होतात बाहेर? तुम्हाला आवडते ना चापा, जे तुम्हाला आवडते ते आम्हाला करायला आवडते, असं विषय देऊ. आता कुठे मला पूर्ण आवडल्यासारखं वाटतंय. आहे की नाही? बर चला, मी पूजा करून येते. तुम्ही खाऊन घ्या, माझा उपवास आहे. ओ, तुमचा उपास आहे? मग आमचा बी उपास आहे आज. अहो पण पण बिन काय नाही, आपण दोघांनी जो पण घेतलाय सगळ्या गोष्टी एकत्र करायचा, तो पूर्ण करायचा, बाकी काय नाही. आमचा बी उपास आहे. 7 जन्माची पुण्य आहे माझी. हसा नवरा मिळाला. तर खरंच. हो, पाया बिया पडायला तुम्ही पाया पडणार असं तर मग मी बी पाया पडणार. हो, असं काय करताय? तुमचा मान आहे आज. नाही ना, तुमचा बी मान आहे. हो, असं करू नका. ऐका माझं. तुम्ही बी असं करू नका. बघा, मला पाया पडू द्या. नाही नाही, आता कबड्डी खेळू नका परत आज तुम्ही. वटपौर्णिमा असं काय? होय, आज वटपौर्णिमा आहे. ध्यानात आहे ना व? आहे आमच्या लक्षात. शांता, जी सरकार. ते पूजेचं ताट तयार केलंय, घेऊन ये. होय सरकार.